हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? आम्ही पण छान. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं ना की मुलांचा आणि नवऱ्याच्या अशा हक्काचा दिवस असतो. नवऱ्याला आराम करायचा असतो, मुलांना असं बाहेर जायचं असतं, खेळायचं असतं. आपलं काय, आपण रोजच वर्किंग, आपल्याला असं काय सुट्टी-बिट्टी हा प्रकार नसतोच. पण मुलांचं असतं ना, मुलांचं आणि नवऱ्याचं असतं, तर त्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे. मग आम्ही आलो आता गार्डनला. तर आता मुलांना जरा खेळायला सोडतो. इथे खूप सुंदर मोकळी जागा त्यांनी ठेवून छान गार्डन केलं आहे. इकडे या साईडला मोठ्या लोकांना एक्सरसाइज करण्यासाठी काही गोष्टी आहेत. पुढच्या बाजूला मुलांसाठी काही टॉईज आहेत. इकडच्या साईडला असं ग्रीन कार्पेट टाकून ना मोकळी अशी छान जागा सोडली त्यांनी, जिकडे छोटी मुलं खेळू शकतात बॉलनी, मोठी मुलं पण खेळतात आणि खूप छान आहे. जवळपास थोडं मुलांना तेवढाच विरंगुळा होतो, थोडी एक्सरसाइज होते, कारण शहरात आता हल्ली अशी मोकळी जागा नाहीच मिळत. पण जेवढी आहे त्यातच आपण समाधानी राहिलं पाहिजे. आणि हे जे काही समोर मोकळा ग्राउंड दिसतोय, हा पूर्ण एक मोठा राऊंड आहे. मग सकाळी लोक आणि संध्याकाळी छान वॉकला वगैरे येतात, एक्सरसाइज करतात आणि ह्या बाजूला खूप छान छान इव्हेंट होतात. म्हणजे गरबा असतो इथे, सर्कस वगैरे लागते. खूप मोठा ग्राउंड आहे आणि शहरात आता अशी मोकळी जागा म्हणजे आनंदच आहे, मिळतच नाही जागा. आणि जे काय वेळ मिळतो मग तो मुलांबरोबर आम्ही घालवण्यासाठी थोडासा ग्राउंडला येतो, तेवढीच त्यांची एक्सरसाइज. आता मुलांना एक्सरसाइज करायलाच होत नाही किंवा त्यांना तशा गोष्टीच उपलब्ध नाही. आपल्या वेळी आपण खूप छान खेळलो वगैरे, त्यामुळे आता आपली हेल्थ तरी बरी आहे. हल्ली आता मुलांना हे मिळत नाही, त्यामुळे आम्ही येतो. हा बघा, सम्यक आणि सार्थक खूप छान खेळतात इथे आल्यावर. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की मला सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.